सोलापूर जिल्ह्यामध्ये 20 फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या। माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि सहाय्यक केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात येते। अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमला होता। मौजे नंदेश्वर तालुका माढा, मौजे नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये 10वीच्या परीक्षेचे केंद्र आहे। सदर परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर व सह केंद्र संचालक म्हणून मारुती निकम इंग्लिश स्कूल भोसे तालुका मंगळवेढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर केंद्रामध्ये सुतार इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा या शाळेतील 10वीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थ्यांचे क्रमांक आले होते। या शाळेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी 10वीच्या परीक्षेदरम्यान केंद्र संचालक व सहसंचालक परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र व ओळखपत्र यांची पडताळणी करत असताना त्यामध्ये तफावत दिसून आल्याने अधिक चौकशी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील 10 मूळ विद्यार्थ्यांच्या जागी दुसरेच तोतया 10 विद्यार्थी बसवून पेपर लिहित असल्याबाबत दिसून आले। सदर 10 तोतया विद्यार्थ्यांना मंगळवेढा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर तथा केंद्र संचालक माध्यमिक परीक्षा मंडळ केंद्र नंदेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 319, 336(2), 6, 337, 339, 340 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या आणि मंडळाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंधक अधिनियम 1982 चे कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांनी विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना बळी न पडता नियमांचे पालन करावे, अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी असे आवाहन केले आहे। या प्रकरणी परीक्षा प्रक्रियेची संहिता अबाधित ठेवण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दोषींवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।